नमस्कार, मी तृप्ती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण चॉकलेट प्रीमिक्सपासून 1 किलो आईस केकसाठी लागणारा बेस बनवणार आहे. तर बेस बनवण्यासाठी इथे मी 350 ग्रॅम चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे. प्रीमिक्स तुम्ही कोणत्याही ब्रँडचे घेतले तरीही चालेल, फक्त प्रीमिक्स घेतल्यानंतर ते चाळून घ्या. त्याच्यानंतर एका मिक्सिंग बाउलमध्ये प्रीमिक्स घ्या. आता प्रीमिक्समध्ये 80 ml एवढे तेल घाला. तेल घातल्यामुळे बेस छान सेट होतो आणि जाळीदार व्हायलाही मदत होते. तेल घातल्यानंतर यामध्ये थोडे थोडे पाणी घालून याचे स्मूथ बॅटर बनवून घ्या. आणि बॅटर बनवत असताना एकाच डायरेक्शनमध्ये हँड ब्लेंडर फिरवायचा आहे. अजिबात अपोजिट बाजूने हँड ब्लेंडर फिरवू नका, नाहीतर बॅटरमध्ये जास्तीचे एअर बबल्स तयार होतील. तर बघा, गरजेनुसार पाणी घालून याचं स्मूथ बॅटर मी बनवून घेतलं. हे चॉकलेट प्रीमिक्स आहे, याला चॉकलेटचा स्मेल असतो. तरी पण तुम्हाला अजून जास्त चॉकलेट फ्लेवर हवा असेल तर यामध्ये 1 चमचा चॉकलेट इसेन्स घाला. बघा, बॅटर छान असं बनवून झालं. आता हे बॅटर आपल्याला केक टिनमध्ये सेट करायचं आहे. जर प्रॉपर केक टिन नसेल तर अशा प्रकारे एखादं खोलगट भांडं घ्या. आता या भांड्याला तेल किंवा बटर पेपर लावून घ्यायचा. तर या ठिकाणी मी बटर पेपरचाच वापर केलेला आहे. बटर पेपर लावल्यानंतर तयार केलेलं बॅटर यामध्ये सेट करून घेऊया. जर तुम्हाला व्हॅनिला प्रीमिक्सपासून केक बेस हवा असेल किंवा फुल आयसिंग केक रेसिपी हवी असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. आपण नक्की त्यावरती व्हिडिओ बनवूया. केक टिनमध्ये बॅटर सेट केल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टॅप करा. म्हणजे यामध्ये थोडीफार पोकळी राहिली असेल किंवा बबल्स तयार झाले असतील तर ते निघून जातील. जर आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बॅटर सेट करून घेतलं तर आपला बेस 100% स्पॉन्जी जाळीदार होणार आहे. ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायलाच मिळेल. ह्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या फॉलो करा. 100% बेस स्पॉन्जी होणार आहे. अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. तर बघा, बॅटर सेट करून झाले. दुसरीकडे मी केक बेक करण्यासाठी कढई 5 मिनिट गरम करून घेतलेली आहे. यालाच आपण प्रीहीट म्हणतो. कढई प्रीहीट करणं खूप गरजेचं आहे. बघा, कढईमध्ये मी एक रिंग ठेवलेली आहे जेणेकरून त्यावरती केक टिन ठेवता येईल. डायरेक्ट कढईमध्ये केक टिन ठेवू नका, नाहीतर केक बेस करपण्याची शक्यता आहे. आता हे बॅटर आपल्याला अशा प्रकारे झाकण ठेवून मंद आचेवर 40 ते 45 मिनिट बेक करून घ्यायचं आहे. आणि झाकण ठेवल्यानंतर अजिबात 45 मिनिट झाकण ओपन करू नका. तर बघा, या ठिकाणी 40 ते 45 मिनिट झालेली आहेत. बघू शकता, एकदम स्पॉन्जी बेस तयार झालेला आहे. व्यवस्थित बेक झाला आहे का चेक करूया. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चेक करा. जर सुरीला अजिबात बॅटर लागले नाही तर आपला बेस व्यवस्थित बेक झालेला आहे. आता गॅस बंद करा. जर सुरीला थोडंसं जरी बॅटर लागले तर अजून 5 ते 10 मिनिट बेक करून घ्या. जर बेस व्यवस्थित बेक झाला नाही तर बेसचे तुकडे पडू शकतात. त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बेस व्यवस्थित बेक करून घ्या. आता हा तयार बेस व्यवस्थित थंड करून घ्या. बेस थंड झाल्यानंतर आपल्याला टिन आउट करायचा आहे. तर बघा, बेस थंड करून घेतला. आता सुरीच्या मदतीने याच्या कडा मोकळ्या करा. कडा मोकळ्या केल्यानंतर लगेचच बेस टिन आउट करा. तर बघा, छान असा बेस तयार झालेला आहे. याचा बटर पेपर काढून घ्या. बटर पेपर काढल्यानंतर बघा, बेसला छान अशी जाळी आलेली आहे. बेस जवळून दाखवते. छान असा एकदम स्पॉन्जी चॉकलेट बेस तयार झालेला आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ बघून केक बेस बनवाल तर तुमचा केक बेस अजिबात चुकणार नाही. जर तुम्हाला याची पुढची आयसिंग स्टेप हवी असेल तर मला कमेंट करून सांगा. आपण व्यवस्थित क्रीम फेटण्यापासून ते केक आयसिंगपर्यंतचा व्हिडिओ बनवूयात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल चॉकलेट बेस बनवलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल
तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.